मागाठाणे विधानसभा मतदारसंघात आज शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे सुपुत्र राज प्रकाश सुर्वे यांच्या वतीने शोभायात्रा आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे सुपुत्र राज प्रकाश सुर्वे यांच्या वतीने शोभायात्रा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। मागाठाणे विधानसभा मतदारसंघात आज शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे सुपुत्र राज प्रकाश सुर्वे यांच्या वतीने शोभायात्रा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे सुपुत्र राज प्रकाश सुर्वे यांच्या वतीने शोभायात्रा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे सुपुत्र राज सुर्वे यांच्या वतीने अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याविषयी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वीच बातचीतही केली। अयोध्येमध्ये राम मंदिर प्रतिष्ठापना होते आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय संपूर्ण देशभरात या प्रतिष्ठापनेचा उत्साह बघायला मिळतोय। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने दहिसरमध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दहिसर हा पूर्ण परिसर भगवामय झालाय। कोणी रामभक्त रामाचे झेंडे घेऊन तिथे त्यांचा उत्साह दर्शवत आहेत, तर त्या ठिकाणी एक छोटंसं राम मंदिराची प्रतिकृती सुद्धा दाखवण्यात आलेली आहे। ज्या भक्तांना अयोध्येत जमलं नाही जायला त्या भक्तांनी तिथे उपस्थित राहत त्यांचा आनंद इथे वाटलेला आहे। यासोबतच तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं। दहिसरमधली दृश्य, दहिसरमध्ये मोठ्या प्रमाणात रामभक्त एका ठिकाणी जमलेले आहेत। मेरे घर राम आए हैं, कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, नरों को आज धोने दो चरण आँखों के पानी से, बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। तालियां बजा के स्वागत करना है आपको प्रभु श्री राम का।